घरकुलांच्या हप्त्यासाठी अभियंत्याचा हप्ता बंद करा व भ्रष्ट अभियंता यांना निलंबित करा. आझाद हिंदचा आक्रमक पवित्रा. बीडीओच्या कार्यालयात बैठा सत्याग्रह मोताळा. जनसामान्यांच्या वर्दळीने सदैव गजबजलेल्या पंचायत समिती मोताळा कार्यालय आणि परिसरामध्ये आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी 16 मार्च 2026 रोजी दुपारी बैठा सत्याग्रह आंदोलनाचा कार्यक्रम आक्रमक पवित्रा घेतला. घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी अभियंत्यांना निलंबित करा अशा घोषणांनी पंचायत समिती परिसर दणाणून गेला व अर्ध्या तासानंतर संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होत त्यांनी निवेदन स्वीकारत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गट विकास अधिकारी मोताळा दिलेल्या निवेदनामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व आदी घरकुल योजनांमध्ये हप्त्याचे पैसे देण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये भ्रष्टाचाराची मागणी संबंधित अभियंता करीत असल्याचा असंख्य तक्रारी प्राप्त होत असताना लवकरात लवकर कार्यवाही करावी. कार्यवाहीचा अहवाल संघटनेला द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे कमलाकर व्यवहारे, भूपेश पाटील, सुशांत पाटील, विजय साबळे पाटील, रामभाऊ व्यवहारे, अशोक बाहेकर यांच्यासह पीडित नागरिकांची उपस्थित होती. स्टार मराठवाडा माझासाठी शेख अनीस शेख भिकन, प्रतिनिधी बुलढाणा. मोताळा तालुक्याअंतर्गत 2018 ते आजपर्यंत रमाई योजना, प्रधानमंत्री शबरी यशवंतराव चव्हाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा विविध मंजूर घरकुलांच्या योजनेचे बांधकामाचे हप्ते देण्यासाठी संबंधित इंजिनियर व संबंधित अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पैसे मागितल्या जात असल्याच्या असंख्य तक्रारी आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे लेखी स्वरूपात प्राप्त झालेल्या आहे. त्याच तक्रारींची प्रत संबंधित विभाग, संबंधित बीडीओ, संबंधित सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आलेली आहे. असे असताना सदर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांना सस्पेंड करण्यात आलं पाहिजे आणि त्वरित जे लोक गरीब आहे, जे घरकुल योजनेसाठी दैनंदिन या ठिकाणी चक्रा मारत आहेत त्यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही आज गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. संबंधित घरकुल योजनेचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी अद्याप इथं आलेले नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी बैठा सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत ते येत नाही, आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहे. सन्माननीय जिल्हा परिषद CEO या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील, 24 तासात आम्हाला याच्यावर कारवाई करून अहवाल सादर करतील ही विनंती आम्ही या माध्यमातून करत आहे. 48 तासात याच्यावर कारवाई नाही झाली तर या BDO कार्यालयाला आम्ही या ठिकाणी ताला ठोकवून टाकू आणि हे कार्यालय बंद करू हा इशारा आम्ही आझाद हिंदच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत.